नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक स्पेशल व्हिडिओ मी आज सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. कारण सध्याची कंडिशन जर तुम्ही बघितली ना, की ट्रम्प बोले आणि दुनिया चाले अशी काही अवस्था आत्ताच्या कंडिशनला तरी झालेली आहे. कारण रोज काहीतरी वेगळं ट्विट, रोज काहीतरी गडबड करतोय आणि सगळे जगाला याचे परिणाम भोगायला लागतात त्याच्यामध्ये. आणि आत्ताची जर आपण इथे कंडिशन्स पाहायला गेलो याच्यामध्ये, तर आता जे काही मार्केट फॉल होतोय आणि त्याच्यामध्ये जी काही रिकव्हरी होती त्याच्याविषयी मी आज थोडं इन डेप्थ मध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला खूप सारे अशा आकडे समोर देणार आहे ना, मग तुम्हालाही कळेल की मार्केटमध्ये जो काही फॉल येतोय त्याच्यानंतर पुढच्या काही गोष्टी होतात. मित्रांनो, महत्वाची गोष्ट इथे सांगेल की हा जो काही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे हा पूर्णपणे एक एज्युकेशनल पर्पजने असेल. इथे ओके, कुठलेही बाय सेल आम्ही याच्यामध्ये काही सांगणार नाहीये, पण जे पण काही मी तुम्हाला सांगेल नॉलेज याच्यामध्ये, ज्याचा वापर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमचा स्टडी स्ट्रॉंग करता येईल. आता काय होतं की मार्केट प्रत्येक वेळी पडतं. आता ही तीच भीती आहे की अरे इथून पुढे काय आणि इथून पुढे काय, म्हणजे डाऊनसाइडचे पण प्रोटेक्शन कुठपर्यंत असेल आणि इथून अपसाइडची पुढची गोष्ट काय असू शकते. परंतु एक हिस्टॉरिकल डेटा मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, हा तुम्हाला खूप सारा इम्पॅक्ट करेल पुढच्या कामासाठी. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्ही मिस नाही करणार. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की आतापर्यंत मार्केटमध्ये हिस्टॉरिकल जे काही फॉल्स आले त्याच्यामधून आपण काय शिकलो आणि कुठल्या वेळी काय झालं होतं. एक नॉर्मली मागच्या 20-25 वर्षाचा मी डेटा काढला, याच्यामध्ये मोठे मोठे फॉल्स कॅच केले आणि त्याच्यामध्ये मला अशी गोष्ट आढळली याच्यामध्ये की समजा आपण एक वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता अमेरिकेमध्ये. कधी तर 2001 मध्ये, म्हणजे 11 सप्टेंबर 2001 ला तो अटॅक झाला याच्यामध्ये. आता हा जेव्हा अटॅक झाला त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय झाली की एक सिंपल आपण सेन्सेक्सचा इथे विचार करूया. तर सेन्सेक्स तेव्हा जवळपास 3150 ला आला होता, म्हणजे अप्रॉक्स मायनस म्हणजे 17% तो पडला असं म्हणू शकतो की 17.5% याच्यामध्ये फॉल आला. आणि हा फॉल जवळपास 11 दिवस चालला होता. म्हणजे हे काही एका दिवसातला फॉल नाहीये की 11 दिवस मार्केट पडलं तर नॉर्मली 17.5% खाली आलं. आता हे जेव्हा 11 दिवस खाली पडलं मार्केट आणि इथून जी काही रिकव्हरी मार्केटमध्ये आली त्याला जवळपास पुढचे 161 दिवस लागले. म्हणजे मार्केटमध्ये याच्यामध्ये काय झालं की जो लेंदी रिकव्हरी मार्केटमध्ये आपल्याला त्या कंडिशनला पाहायला मिळाली. बरोबर, आताच्या कंडिशनला पण मी येणार आहे, त्यामुळे थोडं स्टेट येऊन राहा आणि समजून घ्या काय काय कंडिशन्स घडतात. मित्रांनो, याच्यानंतर जेव्हा पुढचा एक मोठा इम्पॅक्ट होता मार्केटला 26/11 जो आपल्या मुंबईवर अटॅक झाला होता 26 नोव्हेंबर 2008 साली, तेव्हाचं पण मार्केटचं करेक्शनचा आम्ही जेव्हा स्टडी केला तर सेन्सेक्स तेव्हा नॉर्मली 9000च्या लेवलला आला, जवळपास 9.59% पडला, म्हणजे अप्रॉक्स 10% आपण याच्यामध्ये पकडू शकतो. आणि हे जे करेक्शन झालं ते जवळपास 103 दिवस चाललं. बरोबर, आता हे जे 103 दिवस करेक्शन चाललं त्याच्यानंतर जे काही मार्केटने पुढची उसळी मारली तर त्याला जवळपास 14 दिवस लागले. म्हणजे जे 103 दिवसात पडलं ते फक्त 14 दिवसामध्ये तेव्हा रिकव्हर झालं होतं. याच्यानंतर पुढची कंडिशन्स मार्केटमध्ये होती ती म्हणजे उरीचा स्ट्राईक जो 29 सप्टेंबर 2016 ला झाला होता याच्यामध्ये. बरोबर, आणि आम्ही हे जे काही डेटा काढला आहे मोस्टली मिलिटरी ऍक्शन्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. इथे कुठलाही कोरोना वगैरे याच्यामध्ये आपण आता ऍड नाही करत. ओके, आता हा जो उरीचा स्ट्राईक होता 2016 सालचा, तर याच्यामध्ये सेन्सेक्स तेव्हा तब्बल 28,000च्या लेवलला आला आणि जवळपास 8.5-9% रेंजमध्ये मार्केट पडलं होतं. आणि इथून हे जे करेक्शन जर आपण पाहायला गेलं तर 54 दिवस मार्केट थोडं तिथून एक डाऊनफॉल चालू होता मार्केटमध्ये. बरोबर, बाकीच्या इतर कंडिशन नुसार. आणि इथून जी काही रिकव्हरी आली मार्केटमध्ये ती फक्त 53 दिवसामध्ये आली. म्हणजे जेवढे दिवस पडायला लागले तेवढ्या दिवसामध्ये तो कव्हर पण झाला याच्यामध्ये. आता याच्यानंतर पुढची कंडिशन मित्रांनो, ह्याच्यानंतर झाला पुलवामा अटॅक 14 फेब्रुवारी 2019 ला. आता हा जो पुलवामा अटॅक झाला याच्यामध्ये, तर इकडे पण आपण जर कंडिशन्स पाहायला गेलो तर पुलवामा अटॅकच्या वेळी पण सेन्सेक्स मध्ये चांगलं करेक्शन पाहायला मिळालं. जवळपास अप्रॉक्स 1 ते 2% त्याच्या वेळी पडला, तो 36,000 आला होता. ओके, आणि हे नॉर्मली 6 दिवस मार्केट पडलं. ओके, मार्केटने ह्यानंतर जी काही रिकव्हरी दाखवली ती फक्त 8 दिवसात झाली. ओके, म्हणजे या कंडिशनला खूप मोठा इम्पॅक्ट पाहायला नव्हता मिळाला आपल्याला. परंतु याच्यानंतर पुढची कंडिशन जेव्हा होती ती म्हणजे रशिया आणि युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट जो 24 फेब्रुवारी 2022 ला चालू झाला, तो आज तागायत पण चालूच आहे. बरोबर, तेव्हा खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आपण ऐकल्या आणि तिथून जो काही सेन्सेक्स तेव्हा पडला होता तर तेव्हाची कंडिशन जर बघायला 57,000च्या आसपास तो खाली आला आणि जवळपास 10%चं करेक्शन होतं. बरोबर, आणि 114 दिवस तो पडला. म्हणजे न्यूज आली त्यानंतर पडला म्हणजे एक रेंजमध्ये गेला, नंतर परत मार्केटमध्ये उसळी घेतं मार्केट. तर त्यानंतरची जी रिकव्हरी लागली मार्केटला तर ती जवळपास 49 दिवस लागले. बरोबर, म्हणजे हार्डली 50 दिवसामध्ये मार्केट कव्हर झालं, जे जवळपास 114-15 दिवस करेक्शन फेजमध्ये होतं. वेगवेगळ्या न्यूज यायच्या, थोडं वर जाणार परत पडणार, जे आत्ता पण आपण पाहत होतो. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहतोय याच्यामध्ये आणि आत्ताची कंडिशन आपण बघतोय की रिसेंटलीच इस्रायलनं हमासवर
अटॅक केला होता, त्यांचा कॉन्फ्लिक्ट मागच्या काही दिवसापासून चालू होता, जो आपण 7 ऑक्टोबर 2023 पासून अजून पण पाहतोच आहे याच्यामध्ये. आणि या कंडिशन्सला पण मार्केटमध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर सेन्सेक्स जवळपास 65,000च्या लेवल आला. आपल्या इंडियन मार्केटला त्याचा एवढा मोठा फटका नाही बसला, कारण दोन्ही देशांचे आपले काही खूप मोठे बिझनेस रिलेशन्स नाही आहेत किंवा काही इम्पॅक्ट झाला नाही, जसं आता क्रूड ऑइल अमुक तमुक ह्याच्यावर होतोय तेवढा. त्यामुळे हे करेक्शन नॉर्मली 20 दिवस चाललं, ग्लोबल प्रेशरमुळे खाली आलं होतं. आणि त्याच्यानंतर जी काही रिकव्हरी मार्केटने दाखवली त्याला नॉर्मली तेवढे जवळपास 21 दिवस लागले याच्यामध्ये. ओके, आता हे होतं आतापर्यंतच्या इम्पॉर्टंट घटना झालेल्या. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचं जे इराणचं वार चालू आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये इराण आणि इस्रायल आणि अमेरिका हे याच्यामध्ये एकत्र आहेत आणि इराणच्या विरोधात लढत आहेत. आता हा कॉन्फ्लिक्ट आत्ताच्या कंडिशनला चालूच आहे, जो जवळपास 1 मार्चच्या आसपास चालू झालेला आहे याच्यामध्ये, बरोबर. आणि मागील 1 महिना सगळं आपण हेच पाहतो, रोज काही ना काही घडामोडी येतात. आता महत्वाची घटना घडामोडी म्हणजे काय, तर याच्यामध्ये जो काही फॉल आलेला आहे मार्केटमध्ये, म्हणजे जवळपास 71,550 सेन्सेक्सची आत्ताची बॉटम लेवल आपण म्हणू शकतो की इथपर्यंत मार्केट खाली आलं आणि जवळपास 11.5% आसपास मार्केट पडलेलं आहे न्यूज आल्यापासूनचे आपण जर कंडिशन्स पाहिली याच्यामध्ये तर. ओके, अजून पण आता याच्यामध्ये करेक्शन मार्केटमध्ये किती झालं तर अजून पण काही स्टॉप नाही झालेली कुठली गोष्ट याच्यामध्ये. भले ट्रम्पने सांगितलं सीज फायर केली, पण ट्रम्पवर गॅरंटी मला वाटते तिकडची लोक पण देत नसतील की उद्या तो काही सांगेल. तर त्याच्यामुळे आता हे काय होणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, बरोबर. आणि हे एक्झॅक्ट कोणीच नाही सांगू शकत की आता करेक्शन किती होईल, रिकव्हरी किती होईल. पण मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग आकडे दाखवणार आहे. हे जर आकडे बघितले ना तर तुम्हाला पण कळेल की अरे पुढे काय होणार आहे, बरोबर. आणि जी काय उसळी आली ती किती दिवस टिकू शकते, बरोबर, बघायचं याच्यामध्ये. चला पुढे जाऊ फास्टमध्ये. तत्पूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण येणाऱ्या काळामध्ये असे इंटरेस्टिंग खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा नवीन जोशमध्ये घेऊन येतोय. मित्रांनो, एक आम्ही डेटा काढला याच्यामध्ये आतापर्यंत जे काही मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स दाखवले, तर ह्याच्यामध्ये एक मीडियन जर आपण काढला तर अप्रॉक्स जेवढे पण काही फॉल्स आले काय झाले तर जे काही करेक्शन आले ना, सगळे करेक्शनचा जर एक पॉईंट बघितला तर अप्रॉक्स तर मार्केटमध्ये एक ॲव्हरेज येतो 9.5%, म्हणजे मार्केट 9.5% पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही करेक्शन अप्रॉक्स 37 दिवस चाललेलं आहे. किती दिवस? 37 दिवस. आणि ते पडल्यानंतर जे काही रिकव्हरी आहे ना, हे ॲव्हरेज आकडे बरं का. आतापर्यंतच्या मागच्या 20-25 वर्षाचा जर आपण एक ॲव्हरेज काढला तर जवळपास 35 दिवस त्याने रिकव्हरीला लावलेला आहे. क्लिअर, म्हणजे आजपर्यंतच्या युद्धांचा आता आपण ह्याच्यामध्ये रशिया युक्रेन ओके ह्याच्यापर्यंत ही सगळी गोष्टी पाहिल्या. आता करंट चालू आहे कुठला अमेरिकाचा आणि इराणचा वार याच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतंय बरं की आता मी जो विचारतो याच्यामध्ये की हे युद्ध इथून टर्न अराउंड होऊ शकतं का, येणाऱ्या काळामध्ये पण पुढे चालू शकतं? आकडे काय सांगतात? जसं आता बघितलं की 11.5% तर आतापर्यंत तर पडलेले. तुम्हाला वाटतं का की मार्केटचा हा बॉटम आउट असू शकतो? ज्यांनाही वाटतं की मार्केटचा याच्यामध्ये हा बॉटम आउट असू शकतो त्यांनी बॉटम असा खाली मेसेज करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये जाऊन याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता पुढे काय होणार, माझं कसं काय होईल ह्याचा विचार करण्यापेक्षा हे आकडे बघून डिसिजन घ्यायला सुरुवात करा. कारण बऱ्याच वेळेला जे काही डिस्काउंट सेल दिवाळीत लागला ना तर चांगले कपडे कुठेही स्वस्त मिळत हे शोधत आपण जातो आणि एकाच्या ऐवजी 2 घेतो कारण डिस्काउंट मिळत असतो. पण मार्केटमध्ये डिस्काउंट येतो ना तेव्हा आपण पॅनिक असतो आणि पॅनिक सिच्युएशन मध्ये डिसिजन घेणं थोडं डिफिकल्ट असतं आणि वर जाताना ते वाटतं की अरे असं काहीतरी करायला पाहिजे होतं याच्यामध्ये. त्यामुळे हा सोडा इन डेप्थ मध्ये मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आशा करतो की मला जे काही सांगायचं याच्यामध्ये की मार्केटचे जे काही सायकल्स आहेत, जे काही मार्केटच्या करेक्शन्स आहेत ते कशा पद्धतीने होतात आणि न चुकता कमेंट करायची तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये की मार्केटचा हा बॉटम आहे का अजूनही मार्केटमध्ये खालची साईड पाहायला मिळू शकते. ॲज पर डेटा सांगा, बाकी कोणाला काय वाटतं याच्याशी इम्पॉर्टंट नाही याच्यामध्ये. आणि बाकी जर व्हिडिओ आवडला तर पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे वेबिनार्स घेत असतो, त्याची लिंक पण मी खाली दिलेली, ती कम्युनिटी अवश्य जॉईन करा जेणेकरून तुम्हालाही नवीन टॉपिक्स जे आमच्याकडे आहेत ते वेबिनार फ्रीमध्ये जॉईन करायला मिळतील. धन्यवाद.